माय गॉड, जस्ट शॉकिंग की 2 दिवसापूर्वी ज्या शेतकऱ्याला सरकारने कौतुक केलं उत्तम कर्तृत्वान शेतकरी म्हणून, त्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली. आज एका शिक्षकाची आत्महत्या होते. म्हणजे कुठलंही मूल लहान असतं, त्याला विचारलं की तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं, तर आई वडील आणि आपला शिक्षक ह्याला आपण देवाच्या जागेवर, देवानंतर कुणाला पूजतो तर आई वडील आणि शेतकरी आणि शिक्षक. आता ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या असेल किंवा ही दुर्दैवी झालेली ह्या शिक्षकाची आत्महत्या असेल, हे खूप चिंताजनक आहे. आणि मी गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की आपण एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, मग क्राईम असेल किंवा सत्तेमध्ये असलेले वाचाळवीर असतील किंवा समाजात होणारी अस्वस्थता असेल, याच्याबद्दल आपण सगळ्यांनी एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी या सगळ्या सामाजिक विषयाला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. मी वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि ह्या सगळ्या प्रश्नांसाठी आपण एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी काम करू. पण तसं दुर्दैवाने होताना दिसत नाही. शेतकरी असेल, शिक्षक असेल किंवा महाराष्ट्राची इकॉनॉमी असेल, तुम्ही बघताय ही प्रचंड अडचणीत चाललेली आहे. शेती मालाला भाव मिळत नाहीये. मागच्याच आठवड्यामध्ये कांद्याची काय परिस्थिती झाली आहे ती तुम्हीही वाचली असेल, तुमच्या चॅनलनीही दाखवलेली. कांद्याला भाव नाहीये. यावेळेस गव्हाचं रेकॉर्ड प्रोडक्शन देशात झालेलं आहे. प्रचंड कष्ट आपल्या शेतकऱ्यांनी केलेत. पण त्याला एक्सपोर्टला बफर स्टॉक ठेवल्यानंतर एक्सपोर्ट करा ही आमची मागणी आहे. त्याला न्याय मिळत नाहीये. सोयाबीनला ऑन रेकॉर्ड ज्यांनी ऑनलाईन भरले फॉर्म, त्यांचंही सोयाबीन वेळेवर विकत घेतलं जात नाही. कपासाची तीच परिस्थिती आहे, साखरेची तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शेती बाबतीत हे सरकार किंवा शिक्षणाच्या बाबतीत हे सरकार यांचं धोरण हे फक्त जाहिरापुरती आहे आणि दुर्दैव आहे की गंभीर विषयाबद्दल हे सरकार सिरियस नाही.